नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे आपल्या रानामध्ये. सध्या आपल्या ट्रॅक्टरवर नांगरटीचं काम चाललं आहे, पाहू शकता. आणि पलीकडे थोडं डाळिंबातल्या आपल्या बागेतला थोडा कचरा काढला होता छाटणी झाल्यानंतर, तो इथं पलीकडं जाळलेला आहे. आधी इथे भेंडी होती. आपल्याला इथे सुद्धा डाळिंबाची बाग लावायची आहे, नवीन रोपे आणायचे आहेत. तर त्यासाठी आपण नांगरीट करण्याचं ठरवलं आहे, कारण भरपूर जवळजवळ 4-5 महिने झाले आपली नांगरीट करायची राहिली होती मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकता आपल्याकडे 724 स्वराज ट्रॅक्टर आहे मित्रांनो. साईचा नांगर आहे. भरपूर छान ट्रॅक्टर आहे मित्रांनो. जर तुम्हाला कुणाला जर घ्यायचा असला तर तुम्ही हमखास 724 स्वराज ट्रॅक्टर घेऊ शकता. एकदम मस्त. तुम्हाला सांगतो, नांगरेट करतो, पेरणी करतो, काकऱ्या मारतो, ऑलराऊंडर आहे. असंच कुठलंच काम सोडत नाही. बघा नांगरेट बघा कशी घेतली बघा, मस्त. आणि सध्या हे किरीसचं गाण्याचा हे चाललाय, ट्रेंड चालला इंस्टाग्रामला. तर त्यासाठी मी गाणं बनवलं आहे. इथं उभं राहून बनवलं आहे गाणं. ती नांगरेट करता करता म्हणलं आधी गाणं बनवून दररोजची आपली पोस्ट पडली पाहिजे. तर गाणं आहे का कसं आहे. हृदय नाही दिलं, हृदय नाही घेतलं, सांग मग सांग तू काय केलं. येऊन जगात मोकळा हेलपाटा, हाणून तुला काय भेटल. ए पोरा येऊन जगात मोकळा हेलपाटा, हाणून तुला काय भेटल. ए संड्या येऊन जगात मोकळा हेलपाटा, हाणून तुला काय भेटल. अशा प्रकारे ते गाणं आहे मित्रांनो. आणि फेमस आहे, इंस्टाग्रामला चांगला ट्रेंड चालला आहे या गाण्याचा. बऱ्यापैकी म्हणजे मिलियनमध्ये व्ह्यूज आहे. तर कुठलं तरी एक बिहार साईडचं तिकडलं एक मुलगा आहे तो, म्हणजे भीक मागणाराच माणूस आहे. ते आपलं सहज असं गाणं म्हणला आणि ते व्हायरल झालं इंस्टाग्रामला. मग आपल्याला बी कसं ट्रेंडवर गाणं बनवावं लागत, तेव्हा त्याला व्ह्यूज वगैरे पडत असतात. त्याच्यामुळं आपण त्याच्यावर ही गाणं बनवून टाकलेलं आहे. आता काय माहिती किती व्ह्यूज येतात काय होते इंस्टाग्रामला. बघा आपली डाळिंबाची बाग, काकऱ्या मारल्यात मध्ये, दोन्हीकडनं बेड फोडून घेतल्यात मित्रांनो. बघा अशा प्रकारे बेड फोडल्यात. अशा प्रकारे इथे बेड फोडून घेतल्यात मित्रांनो. काकऱ्या हाणल्यात आपल्या 724नीच काकऱ्या हाणल्यात बघा मित्रांनो. कसली ढेकळं काढल्यात बघा. आणि रोटर आणला होता मध्ये, पण काय रोटर चालवण्याच ढेकळामध्ये. म्हणलं नको बाबा, रोटर आपला खराब व्हायचा, त्यामुळे रोटर बंद करून ठेवला मित्रांनो. म्हणलं बघू नंतर, रोटरचा नंतर विषय काढू म्हणलं. जरा जमलं तर ह्याला थोडं वलिवणार आहे मी मध्ये. ही बघा कसलं निभार आहे, थोडं वलिवणार आहे ह्याला. आणि नंतर मग ह्याला रोटर हाणून घेणार आहे, म्हणजे चकाचक होईल. ओके. तर मित्रांनो, आपण असेच दररोज ब्लॉग बनवत आहे आपल्या गाण्याचे. आपण रानामध्ये काय उलाढाली करतोय तर त्याचे ब्लॉग बनवत असतो. तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा टाटा बाय बाय, फिश टाय टाय, राम राम.